हॅलो गाईस, आज आपण घरीच बनवणार आहोत बिना तंदूरची तंदुरी रोटी आणि ती पण बिना मैदा वापरता गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ टाकायचं, थोडासा खायचा सोडा आणि दही टाकून चांगलं मिक्स करायचं आणि त्या मिक्स केलेल्या बॅटरमध्ये पाणी टाकून आपण पोळीचं पीठ जसं बनवतो ना, कणिक जसं मळतो तसं मळून घ्यायचं एकदम मऊ होईपर्यंत. तुम्हाला पण आवडते का तंदुरी रोटी? कमेंट करून सांगा नक्की. आणि नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते मळलेले पीठ आपण 2 तास राहू द्यायचे आणि त्याचा असा छोटासा एक गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा हातात आणि त्याची छोटीशी गोल पोळी करून घ्यायची आणि मोदकला जसे पाकळ्या करतो का तशाच पाकळ्या करून आपण वाळून घ्यायचं आणि परत ती पोळी लाटून घ्यायची. माझ्याकडे तर काळी तीळ नव्हती म्हणून मी सफेद तीळनेच काम चालवलं आणि त्याच्यात थोडंसं आपलं कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मग गोल 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 बनवून घ्यायची. हॉटेलमध्ये तर तुम्हाला माहिती आहे कशी भेटते, पण आपण घरी गोलच बनवतो. त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी लावायचं आणि तव्यावर टाकायची. तव्यावर थोडा वेळ शेकू द्यायचं. एका साईडने पूर्ण शेकू द्यायचं आणि मग एक साईड परत उलथायची. पहिले आपण उलथणीने काढून बघायचं, मग एक साईड परत पूर्ण गॅसवर शेकून घ्यायचं. आपल्याकडे बिना तंदूरचं बनवतोय ना, म्हणून गॅसवरच शेकायचं. ती पूर्ण शेकून झाली ना, मग बघा एकदम मस्त कुरकुरीत. हॉटेलला पण काय करता एवढी भारी घरी बनते, छान बनते आणि आपण घी न वापरता आपण